अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवडचं विजन पत्रकार परिषदेतून मांडणार आहेत। उद्या पिंपरी चिंचवड तर परवा पुण्यामध्ये अजित पवार पत्रकार परिषदेमध्ये ही विजन मांडणार आहेत। आतापर्यंत झालेल्या चुका पुढे करण्यात येणार नाहीत, विकास कामं कशी केली जातील याच्याबाबत भूमिका मांडली जाणार आहे। अप्रत्यक्षरित्या भाजप विरोधात प्रहार करणार असल्याची सुद्धा माहिती आहे। पुणे पिंपरी चिंचवडमधील भाजप कारभाराविरोधात प्रश्न उपस्थित करणार आहेत अजित पवार, हे विशेष। तर शरद पवारांच्या भेटीला अजित पवार आणि शरद पवारांची भेट होणार आहे। अंकुश काकडे आणि विशाल तांबे अजित पवारांच्या घरी गेले। 4 ते 5 प्रभागांमध्ये अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार समोरासमोर आहेत। बंडोबांना थंड करण्यासाठी दोन्ही पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत। आपल्याला कल्पना आहे, पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत। एकाच प्रभागात घड्याळ आणि तुतारी चिन्हावर उमेदवारी भरलेल्या कार्यकर्त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी निरोप दिला जाणार आहे। ज्ञानेश्वर आपले प्रतिनिधी पुण्याहून आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, राष्ट्रवादीतला काय हाल हवाल? अगदी अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विशाल तांबे, अंकुश काकडे यांची आता अजित पवारांच्या पुण्यातल्या या शिवाजीनगरमधल्या जिजाई निवासस्थानी बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये अगदी शेवटचे काही जे तास शिल्लक राहिलेले आहेत अर्ज माघारी घेण्याच्यासाठी म्हणून त्याच्या हालचाली आपल्याला सुरू असल्याचं बघायला मिळतंय। अनेक ठिकाणी असं झालं होतं की एबी फॉर्म जे आहेत ते जादा देण्यात आलेले होते आणि हे सगळे एबी फॉर्म जिथे जिथे जादा देण्यात आलेले ते मागे घेण्यासाठी, अर्थात जिथे तुतारीचे उमेदवार जास्त असतील तिथे किंवा घड्याळाचे जिथे जास्त एबी फॉर्म दिलेले आहेत तिथले सगळे एबी फॉर्म जे आहेत ते मागे घेण्याच्यासाठी अजित पवारांच्या याच निवासस्थानी ही कार्यकर्त्यांची गर्दी देखील आपण झाल्याचं बघतोय आणि जे नेते आहेत त्यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। तोडगा निघालेला आहे अशा पद्धतीची आपल्याला माहिती मिळते, कारण दोन्ही राष्ट्रवादींनी यापूर्वी जास्त जे एबी फॉर्म वाटलेले होते ते आता फक्त 165 जागांवरच त्यांचे उमेदवार असतील अशा पद्धतीचं एकूण या बैठकीमध्ये चित्र ठरलेलं आहे। शेवटचे काही तास असल्यामुळे त्या उमेदवारांना फोन केले जात आहेत आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना केल्या जात आहेत। अजित पवार स्वतः या बैठकीला उपस्थित आहेत। इतकंच नाही तर ज्या ठिकाणी रुपाली ठोंबरे पाटील यांना 2 एबी फॉर्म देण्यात आलेले होते, 2 प्रभागांमधून त्या घड्याळावर लढणार होत्या, त्यांना देखील एकाच प्रभागातून लढण्याची सूचना अजित पवारांनी केल्याची माहिती आपल्याला मिळते। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।